हॅलो, तर मी ज्योत्स्ना. तर तुमचं लाईफ टिप ज्योत्स्ना सचिन या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर मी आज अशी कोळंबी आणली बघा, खूप छान आहे व कोळंबी करणार आहे मी. तर कशी करायची ते आपण पाहूया. तर मी अशा प्रकारे कोळंबी आणली, तुम्ही बघू शकता. आणि चांगली अशी साफ करून घ्यायची. तर इथे मी बघू शकता सगळी कोळंबी मी साफ करून घेतले आणि काही मी असे ठेवलेत, कारण ते खूप मस्त छान लागतात. अशी खेकडे खाल्ल्यागत असं वाटतं, त्याच्यामुळे मी हे मध्ये मध्ये 7-8 कोळंब्या मी अशा ठेवल्यात आणि मग अशा सगळ्या एकदम क्लीन करून घेतल्यात. तर आता मी मसाले ऍड करून घेते. तर कोणते कोणते मसाला टाकते ते तुम्ही बघा. तर पहिलं मीठ टाकते, नंतर थोडीशी हळद आणि लिंबू. तर मिक्स करून ठेवून द्यायचं आहे. तर आपण कांदा आणि टोमॅटो कट करून ठेवूया. 10-15 मिनिटं असं मॅरिनेशन करून ठेवलं तरी चालतंय. हे बघा, तर इथे मी साहित्य घेतलंय. काय साहित्य घेतलंय ते तुम्हाला मी दाखवते. इथे मी अर्धा कांदा कट करून टाकलाय आणि एक असा मोठ्या प्रकार साईजचा कांदा आहे आणि एक छोटा आहे आणि 2 छोटे टोमॅटो आणि आपला घरगुती मसाला आहे हा. आणि ह्याच्यामध्ये लसूण आहे, आलं आहे आणि 2 छोट्या मिरच्या आहेत. तर ह्याला मी पाट्यावरती असं क्रश करून घेणार आहे ओपन. तर चला आपण रेसिपी स्टार्ट करूया. तर इथे मी तवा ठेवलाय आणि आता तेल घालून घेते. मी तवा घेतलाय कारण लोखंडी तव्यावरती खूप छान होते सुक्क आणि तेल जरा जास्तच घालायचंय. आता मी कांदा घालते, चॉप करून घेतलाय. त्याला चांगलं परतून घ्यायचं आधी 2-3 मिनिटं, थोडा त्याचा रंग चेंज होईपर्यंत. आणि मग आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो घालून द्यायचे. तर आता मी याला ओबडधोबड ह्याच्यामध्ये वाटून घेते. आता मी हे ओबडधोबड असं वाटून घेतलंय, ह्याच्यामध्ये घालून घेते. आणि अजून एकदा मस्तपैकी फ्राय करून घ्यायचे. आता मी थोडीशी लसूण वगैरे मिरची हे फ्राय करून घेतले आणि आता ह्याच्यामध्ये टोमॅटो ऍड करतो. आता आपण मीठ टाकून घेते मी, कारण टोमॅटो वगैरे पटकन शिजावा. थोडंसं हलवून घेते आणि मग ह्याच्यावरती आपण झाकण मारून ठेवूया 5 मिनिटं. तर 5 मिनिटं झालेत आणि मस्त आपला कांदा भाजून झालाय आणि तेल पण साईडून सुटलाय. तर इथे आपण टाकूया पहिली भरपूर सारी कोथिंबीर. आता मी मसाला ऍड करते. आपला कांदा लसूण मसाला आहे. आणि मस्त याला आता परत एकदा चांगलं उलट पालट करून घ्यायचं. ह्या मसाल्याला आपण छानपैकी आता भाजून द्यायचं पहिलं आणि मग ह्याच्यामध्ये कोळंबी ऍड करून घ्यायची आपल्याला. आणि हा, जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता 1 मिनिट मी झाकून ठेवलेलं. आता ह्याच्यामध्ये ऍड करते मी गरम मसाला. परत मिक्स करून घ्यायचं चांगलं. मस्त मसाला आपला भाजून झालाय. आता ह्याच्यामध्ये कोळंबी सोडूया आपण.
आता ही कोळंबी आहे, तर याचं पाणी घ्यायचं नाहीये, फक्त कोळंबीच आतमध्ये घालून घ्यायची. बघा आता मी कोळंबी टाकले आणि अजिबात पाणी नाही घालायचंय, कारण तिच्या स्वतःच्या अंगचं पाणी उतरतो त्याच्यामध्ये. आणि एकदम छान पिके मिक्स करायचे. मिक्स करून घेऊन परत त्याच्यावर ढाकण मारायचंय. 10-15 मिनिटं ठेवून द्यायचे. आणि हा जर चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आता मी याच्यामध्ये मीठ नाही घालणार, कारण मी ऑलरेडीच मीठ टाकून घेतलेलं पहिलंच. आता मस्तपैकी याला मी झाकण मारते आणि ठेवून देते. तर तुम्ही बघू शकता आपली कोळंबी झाली आहे. आणि मी आधीमध्ये हलवून घेत होती त्याला, तर मस्तपैकी तेल सुटलंय. आणि 10-15 मिनिटं मी हिला शिजवून घेतली असेल. आणि अशा प्रकारे छान अशी कोळंबी मस्त झाली. तर ह्याच्यामध्ये तुम्ही कोकम वगैरे टाकू शकता, पण आमच्या घरी कोण खात नाही म्हणून मी नाही टाकलं, म्हणून मी लिंबू टाकले. तर बघू शकता तुम्ही छानपैकी झाले. आणि आता मी भरपूर सारी कोथिंबीर घालून घेते. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.